उद्योगांना संजीवनी देणारी केंद्रीय इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब म्हणजे CPRI लॅब नाशिकमध्ये मंजूर झाली आहे। त्यासाठी 100 एकर जमिनीच्या हस्तांतरणाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबतची माहिती दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। महाराष्ट्रातल्या उद्योगांना संजीवनी देणारी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब ही आता नाशिकमध्ये लवकरच सुरू होणार आहे। यासाठीचं अप्रूव्हल आज केंद्रामध्ये झालेलं आहे। आपल्यासोबत आहेत खासदार हेमंत गोडसे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी ही कशा स्वरूपाची लॅब असेल आणि काय काय फायदा नाशिकच्या उद्योजकांना यातून मिळू शकतो। नाशिक औद्योगिक, तांत्रिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय कॅबिनेटमध्ये आज मंजूर करण्यात आला। त्यामध्ये नाशिकला 100 एकरमध्ये सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबोरेटरीला मान्यता देण्यात आली। यापूर्वी इलेक्ट्रिकल टेस्टिंगसाठी महाराष्ट्रातील उद्योजकांना भोपाळ आणि बेंगलोरला जावं लागायचं आणि म्हणून नाशिक येथे त्याला मान्यता मिळाल्या कारणानं इथं या नाशिकला एक इलेक्ट्रिकल हब तयार होईल। एकूणच केंद्राच्या या दोन्ही निर्णयांमुळे नाशिकच्या नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे। येत्या काळात उद्योजकांना तर बूस्ट मिळेलच, मात्र चाकरमान्यांची सुद्धा सोय चांगलीच होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।